नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचे इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची फर्स्ट टर्म सेमिस्टर एक्झामची क्वेश्चन पेपर आपण आन्सर शीटसहित या ठिकाणी सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी इंग्रजी प्रथम सत्र प्रश्नपत्रिका. प्रश्न पहिला, सेक्शन 1. 8 गुणांसाठी आपल्याला लँग्वेज स्टडीसाठी पहिला प्रश्न विचारलेला आहे. बघा त्यामध्ये आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे. कोणतेही 4 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत यामधले. 2-2 गुणांसाठी ते प्रश्न आहेत. बघा सर्वांची उत्तरंसुद्धा या ठिकाणी दिलेली आहेत. पहिल्यामध्ये कंप्लीट द वर्ड्स, मिसिंग लेटर आपल्याला पूर्ण करायचं आहे. दुसऱ्यामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे दिलेल्या गटातले शब्द आपल्याला लावायचे आहेत. त्यानंतर तिसऱ्या याच्यामध्ये वाक्य कंप्लीट करायचं आहे विरामचिन्हांचा वापर करून. त्यानंतर एक वर्ड्स दिलेला आहे स्ट्रेंज, त्याच्यावरून आपल्याला 3 शब्द तयार करायचे आहेत. रेंज, स्टार यासारखे. रन हे 3 शब्द झाले. त्यानंतर रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत हाऊसला. ब्युटिफुल, एम्प्टी, न्यू, ओल्ड. त्यानंतर क्वेश्चन 6मध्ये आपल्याला वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. काईट, एक, गोट, टेल. डू ॲज डायरेक्टेडमध्ये आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. ऑरला आहेत काही प्रश्न बघा. मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे टू लुक फॉर याचा वापर करून. त्यानंतर क्लीन हा शब्द टाकून एक वाक्य बनवायचं आहे. क्वेश्चन सेक्शन फर्स्ट पॅसेज दिलेले आहेत आपल्याला पाठ्यपुस्तकातले 10 गुणांसाठी. त्यावर आधारित विचारलेल्या कृती आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. बघा तो पॅसेज आणि त्यावर आधारित प्रश्न. रिकाम्या जागी योग्य शब्द आपल्याला टाकायचे आहेत. पॅसेजमध्ये पाहून ते वाक्य शोधायचं आहे आणि कोणता शब्द मिसिंग आहे तो तिथं आपण लिहायचा आहे. त्यानंतर A2मध्ये कंप्लीट द वेब दिलेली चेन आपल्याला कंप्लीट करायची आहे. अपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. त्यानंतर बी भाग पॅसेज दिलेले आहे त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या 10 गुणांसाठी. त्यानंतर मॅच द फॉलोइंग टेबल. राईट द वर्ड्स. व्याकरण घटकावर आधारित काही वाक्य आहेत. दिलेल्या वाक्यात आपल्याला बदल करायचा आहे. सेक्शन 3मध्ये आपल्याला पोएट्रीवर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. ॲक्टिव्हिटी आहेत 5 गुणांसाठी. बघा त्या. रिकाम्या जागी अचूक शब्द टाका. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला होमवर्कमध्ये मिळतील. स्टँडर्ड 9ची प्लेलिस्ट पहा त्याच्यासाठी.
10thची बी भाग पोएम दिलेली आहे 5 गुणांसाठी. तिचं वाचन करून त्यावर आधारित दिलेले मुद्द्यांचं लेखन करायचं आहे. टायटल लिहायचं आहे, पोएट कवी लिहायचेत, कवीचं नाव, त्यानंतर मध्यवर्ती कल्पना त्या कवितेची, थोडक्यात माहिती, थीम, सेंट्रल आयडिया या मुद्द्यांचं लेखन करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, 4था विभाग, नॉन टेक्स्टुअल पॅसेज, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या कृती आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. बघा त्या कृती. वेब चेन कंप्लीट करा. विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यानंतर सेक्शन 5 रायटिंग स्किलसाठी लेटर रायटिंग. A1 आणि A2 पैकी एक लेटर आपल्याला लिहायचं आहे. बीमध्येही आपल्याला ऑरला प्रश्न आहेत. B1, B2 पैकी एक कंप्लीट करायचं आहे 5 गुणांसाठी. बघा ते सर्व प्रश्न आपल्या वहीत व्यवस्थित सोडून ठेवा, म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. या सर्वांची उत्तरं पाहण्यासाठी आपल्या चॅनलची स्टँडर्ड 10th इंग्लिशची प्लेलिस्ट बघा. डायलॉग रायटिंग कंप्लीट करायची आहे. मिनिंगफुल डायलॉग लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 6, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. बघा काही माहिती दिलेली, त्यावरून आपल्याला हा प्रश्न सॉल्व करायचा आहे. त्यालाच ऑरला दुसरा प्रश्न आहे, व्हर्बल टू नॉन व्हर्बल. पॅसेज दिलेला आहे, त्याच्यावर आधारित आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कंप्लीट करायचं आहे. बी भाग, एक्सप्लेन द थीम. B1 और B2 दोघांपैकी एक प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा आहे. बघा त्यासाठी एक स्टोरी विचारली आहे आणि न्यूज रिपोर्ट. आपल्याला जो टॉपिक सोपा वाटत असेल तो कंप्लीट करायचा आहे. असेच प्रश्न तुमच्या बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा असणार आहेत. त्याच धर्तीवर ही प्रश्नपत्रिका तयार केली, म्हणून व्यवस्थित सराव करा. 6वा विभाग, सेक्शन 6, स्किल डेव्हलपमेंट. ट्रान्सलेशनसाठी विचारलेले प्रश्न A, B आणि C तिघं बघा. एमध्ये आपल्याला 4 शब्द दिलेले आहेत, त्यांचं मराठीमध्ये मिनिंग लिहायचं आहे. आशावादी, संभाव्य, वारसा आणि व्यवस्थापन. बीमध्ये काही वाक्य दिलेली आहेत, ती आपल्याला मराठीतून लिहायची आहेत. बघा तिसऱ्याचं, डोळे हे शरीराचे नाजूक अवयव आहेत. अयशस्वी झाल्यावर पुन्हा प्रयत्न करा. चौथ्याचं, त्यानंतर मन पूर्ण करायचे आपल्याला, पेरावे तसे उगवेल आणि आरोग्य हीच संपत्ती. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीची इंग्लिश विषयाची प्रथम सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली
आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.